चालू होईल. एका बाजूला आपण पाहणार आहोत तुळजा भवानी किंग्स त्यांच्या विरोधात राजगड वॉरियर संघ. तर कोण या ठिकाणी दिलं जाईल. 10 9 8 7 6 5 4 3 लेट्स प्ले. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहूया मैदानावरती. स्ट्राईक वरती कृष्णा दर्डी घेता गोलंदाज योगेश जाधव. पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. त्यावरती फटका खेळला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक धावतो चेंडू रोखण्यासाठी. चेंडू रोखू शकणार नाही. पहिल्याच चेंडूवरती येतो कृष्ण यांच्या बॅटमधनं चौकार. अतिशय महत्वाची लढत आपण पाहतो मैदानावरती. जिंकणारा संघ फायनल मध्ये सामना खेळेल सरपंच 11 या संघाविरुद्ध. यावेळी जबरदस्त पुष्पकाले चेंडूचा फटका बसला. झेलची संधी खेळाडू धावतोय आणि झेल मात्र सुटलेला आहे. आपण पाहतो तोपर्यंत 2 धाव पळून पूर्ण आणि कृष्णा दर्डिगे यांना या ठिकाणी आपण पाहतो संधी मिळाली आहे. पाहूया मिळालेल्या संधीचं सोनं करते का फलंदाज. तुम्ही निश्चितपणे एखाद्या खेळाडूला जीवनदान तो तुमच्यावरती प्रहार नक्की करणार. यावेळेस आपण पाहतो कृष्णा दर्डिगे सुरक्षित फलंदाजी करतो. यावेळेस डॉट बॉल विशेषतः त्यांचा फटका आहे. पॉइंट रिझर्व मध्ये लेफ्ट स्ट्रोक केला हा फटका. आणि यावेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं पॉइंट रिझर्व मध्ये लेफ्ट स्ट्रोक आणि चेंडूला पोहोचवलं सीमा रेषा पार. 1 बाय चौकार. आणि डीजे वाल्यांना या ठिकाणी फक्त धन कट करून मान दिला जाईल. फक्त मान धन त्यांचा येस भेटेल. गाणं लावा. अरे बाळा ते पिन कुठं लावली तू. मिक्सर मधून काढते पिन. आरती तर कशाला लावली पिन तरी म्हणतोय मी. यावेळेस आपण पाहतो समोरच्या पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडस थँक्यू. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एजंट मोठा धक्का. पालेगावचा कृष्णाचा बाद. बॅक टू द गाव डीजे. आणि नवीन फलंदाज फलंदाजीसाठी दाखल होत असताना स्वतः संघ मालक कमी षटक बसले या ठिकाणी मैदानावरती सज्ज झाले होते. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बहुतेक पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 10 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकफुटला सरकून खेळण्याचा प्रयत्न केला होता गॅपमध्ये. त्यावरती 1 धाव. सचिन हा स्ट्राईक होता. सचिन यांनी यावेळेस आपण पाहतो एक सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. एक महत्वाचा फलंदाज कृष्णा दर्डिगे बाद झालं. रिस्क घ्यायची गरज नाहीये. अजून देखील खूप ओव्हरचा खेळ बाकी. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा मागे सरकले. कव्हर सीझन मध्ये फटका खेळालाय आणि झेल मात्र सुटला. त्या ठिकाणी आपण पाहतो 2 धाव पळून पूर्ण तिसरीचा प्रयत्न. आणि या ठिकाणी आपण पाहतो तिसरीचा कॉल केला आणि बघता बघता 3 धाव पूर्ण. आणि या चेंडूवरती आपण पाहतो आतापर्यंत 3 धाव पळून पूर्ण केलं. ते खूप चांगला असा खेळ आपण पाहतोय. टीमचं नाव सांगा. शिवतोरण देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय. फटका खेळला. फटका फसला. झेलची संधी आणि झेल मात्र सुटलाय. आणि आपण पाहतो एक सोप्पा झेल प्रयत्न होता. या ठिकाणी प्रयत्न झेल सुटलेला आहे. आणि निश्चितपणे आज जो तेल डोक्यावरती लावायचा होता तो तेल हाताला लावला असं वाटतंय. एक सोप्पा असा झेल होता. रोहिदासाने झेल सोडलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. आणि झेल ज्यांनी सोडलाय ना
ते उत्कृष्ट असे डीजे ऑपरेटर आहेत आमचे रोहिदास. रोहिदास यांनी झेल सोडलाय. डीजे रोहिदास यावेळेस पुढील चेंडू आपण पाहूया. सुरेख गोलंदाजीचा या ठिकाणी आपण पाहतो या मैदानावरती पालेबुद्रुक गावामध्ये चालू असलेला हा टेनिस क्रिकेट IPL. यावेळेस आपण पाहतो चूक झाली आहे. चेंडू थोडंसं डिफ्लेक्शन पाहायला मिळतं, त्यावरती देखील 2 धावा पोहोचून पूर्ण. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळी देखील समस्या इशारा फटका खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय आणि पायाच्या मदतीने क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आणि त्यावरती 2 धावा. यावेळेस आपण पाहतो धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती. तुम्ही सर इकडे आहे, इकडे बसा. तिथे माझ्या सगळी महिला बसते. धावफलकावरती नजर टाकली गेली तर धावा 20 या आकड्यावरती. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा 20 या आकड्यावरती. खरंच 2 बंदूची जोडी आपण पाहतोय. भरत शिर्के आणि लक्ष्मण शिर्के दोघांचे लक्ष कोणता संघ फायनल मध्ये येतो त्यानुसार प्लॅनिंग चालू आहे. काय सुरेख खेळ केला. खरं तर भरत शिर्केने ज्या प्रकारे खेळ केला ना सकाळी, अविस्मरणीय खेळ. काय फटकेबाजी केली होती. 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार खेळला होता आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळी तब्बल 21 चेंडूमध्ये 53 धावा. मैदानावरती आपण पाहतो चेंडू यावेळेस बाहेर टाकलाय. वाढवायचा इशारा होतो पंचांकडून. फलंदाज मागच्या बाजूला सरकलो तर गोल चेंडू अजून मागच्या बाजूला टाकलाय. त्यावरती अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव. खरं तर हे स्ट्रॅटेजी मित्रांनो. अनेक वेळा तुम्हाला सांगतो असे बरेच किस्से घडतात. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की खूप जास्त तुम्ही थकला जात, यावेळेस हे स्ट्रॅटेजी तुम्ही बनवू शकता. यावेळेस बनावडा बागफुटला सर्व हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. पहिली धाव पोहून पूर्ण, दुसरी धावाची संधी आणि फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, त्यावरती 2 धाव पोहून पूर्ण. ओ शिवन्या यावेळी देखील आपण फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. झेलची संधी. यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाजी तर होईल बाद. थँक्यू डीजे. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हनुमंतजी घाटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि हा सामना लाईव्ह पाहण्यासाठी पालेबुद्रुक गावाचे या ठिकाणी संपूर्ण महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पालखुर्द, माफ करा मित्रांनो, पालखुर्द गावातील संपूर्ण महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. यावेळी आपण पाहतो शॉर्ट चेंडू होता, खूप जास्त बाहेर टाकला होता. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव मिळेल. पुढील चेंडू आपण पाहूया. पुन्हा एकदा मागे सरकला. हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. त्यावरती पहिली धाव पोहून पूर्ण केली आणि दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे. पण आपण पाहतोय सचिन यांनी स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. कारण त्यांना माहिती आहे जर एक मोठा धावफलक उभा करायचा असेल तर जास्तीत जास्त मला स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. कारण सचिन यांना आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये सर्वात दूरवरचा षटकार खेळण्यामध्ये माहीर असलेले खेळाडू. समोरच्या दिशेने फटका केलाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सट्टा तुषार भोसले आणि फेकी थोडीशी खराब. आणि मैदानामध्ये काय आपण पाहतो मित्रांनो, सचिन यांनी कॉल दिला होता ये त्यांनी मागं वळून बघितलंच नाही. समोरच्या खेळाडूने पळ सुटले. सुसाट वेग धारण करून या ठिकाणी पळ सुटले होते आणि त्यावरती आपण पाहतोय परत मिसफील झाली आणि आता चेंडूवरती आले ते तब्बल 2 धावा. प्रयत्न केला असते तर 3 धावा देखील झाले असते, पण त्यांना हास्य काय आवरा.
यावेळी देखील गॅपमध्ये फटका केला आपण पाहतो डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील फक्त 2. बाळा खालच्यातलं कसं घेऊया खात नाही आपण पाहूया यावेळेस देखील त्याच रिझन मध्ये फटका खेळला. आतापर्यंत या सामन्यामध्ये 90% फटके त्याच रिझन मध्ये खेळले ते क्षेत्ररक्षक पुनर्विरामची संधी. यावेळेस आपण पाहतोय फलंदाजीला कोणत्याही प्रकारचं नुकसान नसणार आहे. मागच्या वर्षी 3 ओव्हर 3 षटकाचा खेळ संपले. धावफलकावरती धावा आपण पाहतो 31 या आकड्यावरती 10ची सरासरी कायम ठेवण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालं फलंदाजी करणाऱ्या संघाला. पण समोर अशा प्रकारचा संघ त्यांना कमीत कमी तुम्ही 60 ते 70 धावांचं लक्ष दिलं पाहिजे, कारण तो संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय महत्वाच्या क्षणी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतो 55, दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 70 धावा बनवले होते. असा हा संघ आहे. त्या संघाला थांबायचं असेल तर कमीत कमी 70 धावा बनवावे लागतील. पहिला बॉल समोरच्या दिशेने केला प्रहार फटका तर निश्चितपणे ताकद तेवढी नव्हती आणि यावेळेस आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. यावेळेस फलटॉस बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय आणि झेल मात्र टिपला आणि मोठा फलंदाज या ठिकाणी होतोय डीजे. जसं बोलून थांबेल तेव्हा तुम्ही डीजे चालू करायचा आणि फोनचा आवाज थोडस कमी ठेवा. वाजवा. आणि आमच्या या ठिकाणी ग्राउंड वरती लहान चिमुकला कार्तिक देखील मॅच पाहण्यासाठी आलेला आहे. चौथा षटक चालू आहे मैदानावरती आपण पाहतो. पुढचा चेंडू यावेळी देखील खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या फटका खेळलाय फटका आणि नशीब खूप चांगलं आहे असं वाटतं राजगड वॉरियर संघाचं. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मागे निघाला होता. प्रत्येक वेळेस असं होतं की असा चेंडू जर बाहेर गेला तर चौकार जातो, तर यावेळेस गेला नाही. मेडिकल डिझेल मध्ये फटका खेळला गॅप मध्ये आपण पाहतोय आणि आमचे डीजे रोहिदास आणि रोहिदास यांना जरी आता चेंडू सापडत नसेल ना, इथं काम करत असताना त्यांना गाणीले लवकर सापडतात. आमचे रोहिदास खूप चांगलं असं काम करतात. या स्पर्धेत पुन्हा एकदा सपोर्ट करून खेळण्याचा प्रयत्न अक्षय दादा दौडिगे. अक्षय दादा दौडिगे आपण युट्यूब लाईव्ह सचिन त्यांच्या माध्यमातून लावलंय आणि अक्षय दादा आतापर्यंत तुम्ही षटकार मारला, तुमचीच रील कशी बनणार? सगळ्यांची रील बोलते, तुमची रील बनणार नाही. तुम्ही देखील जरा षटकार चौकार मारा. धाव फलकावरती धावा 36 या आकड्यावरती 4 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा 36. आणि त्यासाठी खरंच जास्तीत जास्त फटके पॉईंट मध्येच खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस आपण पाहतो पहिला बॉल डॉट बॉल शेवटचा षटक मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. तुम्हाला समोरच्या दिशेने आणि लेग साईडच्या दिशेने आक्रमण करावं लागेल जर षटकार चौकार पाहिजे असेल तर. त्या रिझन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे. जर तिथे जरी खेळला तर कमीत कमी 2च धावा मिळतील. गॅप मध्ये मारला तरच चौकार मिळेल. यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बॉल डॉट. तुषार शेठ भोसले यांनी मला सांगितलं होतं थोड्या वेळ आधी की त्यांची स्ट्रॅटेजी ओपनिंगचे फलंदाज बाद केले तर समोरच्या संघामध्ये एवढे ताकदवार फलंदाज नाहीये जे चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतात. आपल्या संघात चांगले टोटल पर्यंत देऊ शकतात. 55 इशारा 109 बॉल आणि तेच प्लॅनिंग त्यांचं आतापर्यंत सक्सेस ठरले. त्या 2 फलंदाजाला बाद घेतल्यानंतर आपण पाहतो धाव फलक वाढत नाहीये. यावेळी देखील फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पहिले धाव पूर्ण केली, एकच धाव घेणार यावेळेस
फ्री चेंडू होता. फ्री चेंडूचा फायदा घेऊ शकले नाही फलंदाज. आपण पाहतो या एका धावेने धाव फलक मध्ये होतो वाढ. धाव फलक जाऊन पोहोचले 38 या आकड्यावरती. बरोबर. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया काय होईल या सामन्यामध्ये. आणि शरीर वेदक मारा होता समजच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पहिली धाव पूर्ण केली आहे. आणि डेड बॉल मृत चेंडू घोषित केला या ठिकाणी पंचांनी. आणि हा डेड बॉल पहिली वॉर्निंग असेल. जर पुन्हा एकदा ही चूक झाली तर तुम्हाला नो बॉल देण्यात येईल. बॉल टाकताना खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही बोलू नका. बॅट्समॅन डिस्टर्ब होऊ शकतात. यावेळेस आपण पाहतो बाहेर टाकला चेंडू. योग्य टप्प्यावर टाकला चेंडू होता डॉट बॉल. आणि यावेळेस आपण पाहतो समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पहिली धाव पळून पूर्ण आली या ठिकाणी मिसफील्ड आपण पाहतोय. खेळाडू आणि 3 धावा पूर्ण. चौथी घेणार का? चौथीचा प्रयत्न होणार. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. आताचे 3 धावा आणि चौथ्यावरती रन आउट. अक्षरशः खेळाडू पळू पळू दमले होते आणि आता आउट होऊन बाहेर आला. आता त्यांना खूप जास्त आराम मिळेल. ज्या आरामची त्यांना गरज होती आता ते आराम त्यांना मिळणार आहे. चला फलंदाज तुम्ही हसताय पण थोडस लवकर या. हसत राहा, खेळत राहा, आनंद घेत राहा या क्रिकेटच्या या खेळाचा. आपण पाहतो शेवटचा चेंडू अक्षर ढिगे का त्यांची रील बनेल का? या चेंडूवर षटकार खेळतील का? पाहूया या चेंडूवरती. षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बाहेर टाकलेला चेंडू पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणि 500 रुपयाचं पारितोषिक कंटिन्यू. एक षटकारासाठी 500 रुपये. फटका या ठिकाणी खेळायला बॅटची टॉपेज आपण पाहतो. पहिली धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न असणार आहे. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. एकच धाव मिळेल शेवटच्या चेंडूवरती. तर 5 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 43 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी राजगड वॉरियर्स या संघाला 44 धावांची गरज. सरपंच इलेव्हन या संघाविरुद्ध कोण खेळणार? कोण ठरणार फायनलचा मानकरी? फक्त या 5 ओव्हर नंतर कळेल. काय तुम्ही झोपल्या लेकराला होता? हा ना झोपल्या लेकराला. नाही असं नाही मी ते हे बघितलं. या ठिकाणी क्षेत्ररक्षण तसेच सजन घ्यायचं. ओपनिंगचे 2 फलंदाज मैदानावरती दाखल होतील. शंभू आणि आमचे उत्कृष्ट असे डीजे रोहिदास. रोहिदास तुमच्यासाठी माझ्याकडनं खरं तर एक खास टिप आहे. आणि आमचे मित्र डीजे रोहिदास तुमच्यासाठी एक खूप महत्वाची टिप आहे. पुढच्या वर्षी तुम्ही ऍज अ खेळाडू नाही तर ऍज अ डीजे फॉर्म भरा. आणि या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय सुभाष शेठ दळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत.
आणि तो खेळाडू फक्त बाउंड्री रोपच्या बाहेर बसवा. हो टीम मधले नका बसू ते परत वाद होईल ते जाऊ दे नका जाऊ कमिटी वाले जातील कमिटी वाले काय आवाज आहे व्हॉट आवाज कोण आहे ह्यो? कोणाचा आवाज आहे? यावेळेस आपण पाहूया पाण्याच्या नगाच्या डिक्लेरेशन झोन मध्ये धावा खेळतील तब्बल 2 धावासाठी आणि सर्वाधिक दूरवरचा आपण पाहतो डिक्लेरेशन झोन मध्ये खेळलेला फटका आहे हा. लहान मुलं कोणतरी पळत जायचे. लहान मुलं तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट तो चेंडू घेऊन या. तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळणार. पळत जाऊन घेऊन येतो चेंडू. आणि चेंडू आणण्यासाठी कोण चालले आमचे पिल्लेश्वर महाराज. आपण पता फटका खेळला पुन्हा एकदा फक्त 2 धाव डिक्लेरेशन झोन. लागोपाठचे 2 चेंडू आपण पाहतो मोठा फटका खेळला पण धावा फक्त 2 आहेत. कारण ते जे झेंडे लावले तर त्याचे जर त्या बाजूला आपण पाहतो चेंडू पडला तर फक्त 2 धावा मिळतील. या बाजूला जर चेंडू पडला तर निश्चितपणे षटकार मिळेल. आणि निश्चितपणे आम्ही भरत शिर्के यांचं सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारे खेळ पाहिला होता त्याच प्रकारचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल फायनलच्या सामन्यामध्ये. आणि मालिकावीरच्या रेसमध्ये देखील टॉप वरती असतील. खूप चांगला असा खेळ या स्पर्धेमध्ये राहिलाय. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळला आणि त्याच रिझल्ट मध्ये फक्त 2 धावा. आणि आमचे पिल्ल्या या ठिकाणी धावत पळत चेंडूला आणतील. आणि निश्चितपणे पिल्ल्याचं वजन 20 किलो आणि एवढे दिवसभर जर पळत राहिलं तर 10 किलो वरती येऊन पोहोचेल. त्याला वरतीच तिथेच थांबायचं. पिल्ला तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळेल. यावेळेस आपण एकदा फटका खेळला. अजून एक चेंडू आमच्या पिल्ल्याकडे चाललाय. नाही आपण पाहतोय काहीच नाही. धावा पळून घ्यायचे ते जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत धावा पळून घ्या. आणि स्वतः आमचा पिल्ल्या सांगतो पिल्ल्या काय नाही त्याचा पण निर्णय आला काय नाही. आवाजचा गोळवा बघा इथपर्यंत आवाज आला. मधून आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतो जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बांधायला चेंडू लागल्यानंतर थोडस वळण घेतलं आणि त्यावरती फक्त 1 धाव मिळेल. थोडस कमी धावांचं षटक हाताळणं गरजेचं आहे जर हा सामना जिंकायचा असेल. आणि जिंकल्यानंतर आपण पाहतो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताल. यावेळेस आपण पाहतो व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. थोडस बाहेर टाकलेला चेंडू होता. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव असेल.
पुन्हा एकदा आपण पाहतोय मागच्या बाजूला फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपेल, धावफलकावरती धावा आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. अजून 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. अजूनही आपण पाहतो 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतो राजू. जबरदस्त बाहेरचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळ, त्यावरती एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट आपण दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. परंतु एकच प्रयत्न की एक फलंदाज रिलीज घेईल आणि एक फलंदाज शेवटपर्यंत थांबून मॅच नेण्याचा प्रयत्न करेल. योगेश याच्या बॅटमध्ये आपण पाहतो फटके येतात. पुन्हा एकदा आपण पाहतो खराब चेंडू होता, त्यावरती केले प्रहार. पुन्हा एकदा अबकी बार चौथी बार, फक्त 2च धाव. आणि पिल्यासाठी उद्या जोरदार टाळी वाजवा. एवढं लांबून त्यांनी एवढं लांब थ्रो फेकलंय. पिल्या ताकद खूप जास्त आहे. यावेळी जबरदस्त समाजविषयी फटका खेळला स्वतः कृष्णा दैडिके धावत असताना आणि चेंडू सीमारेषा पार. चेंडू करतो हवाई सफर, सीमारेषा पार, सिक्सर. आणि अतिशय चांगला फटका आपण पाहतो मागच्या चेंडूवरती. सहज दिशेने प्रयत्न केला. पुढील चेंडू आपण पाहूया. यावेळी देखील आपण पाहतो कव्हर सिरीजर मध्ये फटका खेळलाय. चेंडूवरती टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, अजून एक येतो सिक्सर. डीजे झोपलं काय शंभो. आणि आमचे डीजेची थोडीशी रेंज हरवलेली आहे. जशी रेंज येईल पुन्हा एकदा आपण गाणं ऐकूया. तोपर्यंत भांडणावरती पुन्हा एकदा जाऊया. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आपण पाहतो. त्यामुळे समीकरण येऊन पोहोचलंय 20 चेंडू 20 धावांची गरज. यावेळी देखील फटका खेळलाय, मोठा प्रहार केलाय आणि पुन्हा एकदा धावा मिळतील फक्त 2. आणि या 2 धावानंतर आपण पाहतो आता समीकरण बाकी असेल शेवटचे 19 चेंडू 18 धावांची गरज असेल. यावेळी आपण पाहतो वेगवेगळ्या फटका खेळला, गॅप मध्ये शतरक्षक धावतं ते धाव पळून घ्यायचा. आणि या ठिकाणी आपण पाहतो एकच धाव घेणार. 2 षटकाचा खेळ तर संपेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. शेवटचे 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि आमचे डीजे रोहिदास तुम्ही आल्यावरच गाणे वाजतील. नवीन आपण पाहतो गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्गावरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आपण पाहूया. पहिला चेंडू डॉट बॉल हाताळला. 17 धावांची गरज. इथून देखील चांगला विजय ठरू शकतोय
गोलंदाजी करणारा संघ समोरच्या फटका खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये क्षेत्ररक्षक असतील कृष्णा दायडिगे चेंडूला स्टॉप करतील तोपर्यंत एक धाव आणि या एका धावेच्या वरतून आपण पाहूया धाव फलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती 16 चेंडू 6 धावांची गरज आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहूया डॉट बॉल पुन्हा एकदा मागे सरकला आणि यावेळेस आपण आता फटका खेळला कमी धावून पहिली धाव तर पूर्ण केली आहे दुसरीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नसताना एकच धाव असेल यावेळी देखील आपण पाहतो फटका खेळण्याचा प्रयत्न फटक्यामध्ये टायमिंग करता आलं नाही आणि त्यावरती आपण पाहतो 2200 स्वरूपात एक धाव असेल जे धाव या ठिकाणी आपण पाहतो थांबवण्याची गरज आहे ते धाव खर्च करत असताना गोलंदाजी करणारा संघ यावेळेस अतिरिक्त स्वरूपाची एक धाव जो डॉटबॉल टाकला होता ते या ठिकाणी कव्हर केले गोलंदाजांनी अतिरिक्त स्वरूपाची एक धाव खर्च केली आहे पुढे चेंडू आपण पाहूया यावेळेस आपण पाहतो समोरच्या दिशेने फटका खेळला जरा चेंडू आपण पाहतोय आणि आतमध्ये स्टॉप झाला कृष्णा दायडिगे होते त्या ठिकाणी आणि त्यावरती फक्त मिळेल एकच धाव शेवटचे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे निर्णायक स्थितीमध्ये सामना आहे मागे षटक ज्या प्रकारे हाताळलं ना मागे षटकावर फक्त 4 धावा खर्च केले ते शेवटचे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज इथं चूक होऊ शकते कारण इथं ऑफलाईन स्कोरिंग आहे तिथं ऑनलाईन स्कोरिंग आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही तो स्कोर तुम्हाला सांगितला जाईल 12 धावांची गरज आहे कृष्णा दायडिगे गोलंदाजी मार्कवरती कृष्णा सगळ्याला चेंडू डॉट बॉल एक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतो प्रेशर टाकण्याचं काम करतील कृष्णा पालेगावचा कृष्णा सातपुते नवीन ओळख असणारा हा कृष्णा दायडिगे यावेळेस आपण पाहतोय गॅपमध्ये फटका खेळलोय क्षेत्ररक्षक धावतील आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार धाव मिळतील 4 चौकार डीजे गाणे वाजत थांबला डीजे काय आलं फटका चांगला होता गॅपमध्ये होता त्यावरती आपण पाहतो चौकार पुढील चेंडू आपण पाहूया आणि यावेळेस आपण पाहतो फटका खेळला मोठा आणि झेल मात्र सुटला आणि त्यावरती आपण पाहतो पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार रन मिलेगे 4 तो बेडा होगा पार आणि आता 4 धावांची गरज आहे 9 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे जर फायनल मध्ये संघ पोहोचायचा असेल तर इथून पुढे देखील ही धाव डिफेंड होऊ शकते धावबाल आपण पाहतो पुन्हा एकदा मैदानामध्ये हॅट्रिक पूर्ण होणार नाही आणि मॅच विनिंग फटका चेंडू आला होता स्लॉट मध्ये फेकून दिला समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये हा होतो विजयी षटकार तुषार शेठ भोसले यांच्या बॅट मधून तर या षटकाराच्या मदतीने आपण पाहतो राजगड वॉरियर संघ जाऊन पोहोचतोय या स्पर्धेतील मेगा फिनाले मध्ये तर मेगा फिनाले मध्ये लढत होईल राजगड वॉरियर्स विरुद्ध सरपंच 11